चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. पुरस्कार. झगमगीत मुंबई शहरात त्या भव्य पटांगणात एका टीव्ही चॅनलनं एक आलिशान तंबू ठोकला होता. एका गुणवत्ता प्रदर्शन कार्यक्रमासाठी तिथं स्पर्धक म्हणून 400च्या वर मुलामुलींनी हजेरी लावली होती. वयोमर्यादा 5 ते 12 वर्षे. त्यांचे पालक 30 ते 45 वयोगटातले. जमलेल्या 400च्या वर मुलामुलींनी आपली गुणवत्ता सिद्ध करायची आणि स्पर्धेत प्रवेश मिळवायचा. गुणी मुलं आपापली कला पेश करत होती. गुणी परीक्षक आपापला अनुभव पणाला लावत होते, मुलं निवडत होते. 400-450 मुलांमधून पहिल्या फेरीत 80 मुलं निवडायची म्हणजे खरंच कसोटी होती. परीक्षकांची परीक्षा होती. या निवडक 80 मुलामुलींचा शो नंतर जाहीर कार्यक्रम म्हणून टीव्हीवर दाखवला जाणार होता. आणि मग त्या शोमधून जाहीरपणे परीक्षक, पाहुणे आणि प्रेक्षक यांची मतं जाणून घेऊन एक एक स्पर्धक बाद होणार होते. अर्थात पहिला टप्पा 40 मुलं म्हणजे निम्मी मुलं बाद होण्याचा. नंतर 40तून 25 निवड, 25तून 15 असे टप्पे. त्या 15त निवडले गेले 3 दक्षिणेकडचे, 2 पूर्वेकडले, 3 पश्चिमेकडले, 4 उत्तरेतले, 3 खास मुंबईतले, 3 पुढारलेले पालक. निवड विचारपूर्वक होत होती. कार्यक्रम अख्ख्या देशातून पाहिला गेला पाहिजे. 15 नंतर एक एक स्पर्धक बाद होणार होते. एक दक्षिणेकडचा, एक पूर्वेकडचा, एक पश्चिमेकडला, एक उत्तरेतला. पुन्हा तसेच पण उलट्या क्रमाने बाद होणार होते. एक उत्तरेचा, एक पश्चिमेकडला, एक पूर्वेकडला, एक दक्षिणेतला. प्रेक्षकांच्या हे कधीच लक्षात येत नाही. बादवर बाद. गुणवत्तेची ऐशी की तैशी. ज्या दिशेचा प्रतिसाद जास्त तिकडचा स्पर्धक हुशार. एक दिशा गरीब म्हणून स्पर्धेतून गायब. तिथला प्रतिसाद कमी म्हणून तो स्पर्धक बाद. गुणवत्तेची ऐशी की तैशी. जेवढा प्रेक्षकांचा प्रतिसाद जास्त, TRP जास्त, तेवढी कमाई जास्त. सगळ्यांचीच. होता होता 5 स्पर्धक राहिले. राहिल्या 3 दिशा आणि मुंबईचे 2 सदैव आघाडीवर. मुंबईचे स्पर्धक हुशार. तिथला प्रतिसाद जास्त म्हणून हुशार. आता नव्याने त्यातूनही एक दिशा बाद झाली. आई बाबा प्रेझेंटेबल नव्हते. स्पर्धक नापास. त्यातून आणखी एक मुंबईकर बाद. आई बाबा सहकार्य देत नव्हते. स्पर्धक नापास. गुणवत्तेची ऐशी की तैशी. राहिले 3. ग्रँड फिनाले. जास्त सुंदर, प्रेझेंटेबल, सहकार्य देणारे फोटोजेनिक पालक कोण? त्यांचा पाल्य स्पर्धक हुशार. कार्यक्रमाआधीच पारख झाली, निवड झाली. कार्यक्रमासाठी त्या पालकांना घरून खास मेळण्यातून आणलं गेलं. कार्यक्रमात त्यांच्यावरून पुन्हा पुन्हा कॅमेरे फिरले. रनरअपना कार्यक्रमाआधीच आयोजकांकडून कानात सांगण्यात आलं, तुम्ही विनर नाहीत, व्यासपीठावर तुम्हाला रडायचंय. दाखवणारे जोशात दाखवत होते, बघणारे जल्लोषात बघत होते. खेळ चालू होता. ग्रँड फिनाले झोकात पार पडला. पुरस्कार जाहीर झाला. देशातल्या सर्वात हुशार स्पर्धकाची निवड झाली होती. जल्लोष नुसता. पाल्यासह पालकांच्यावरही झिरमीर वर्षाव. जल्लोष झाला आणि झोपेतून खडबडून जागा झालो. गुणवत्ता ही इथं दुय्यम चीज आहे. मुलांना मारून मुटकून स्पर्धेसाठी तयार करू नका, हे सांगण्या इतपत जागा झालो. धन्यवाद.